हरे 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 कावंद्य हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास महाराज की जय गुरुवर्य साळंब महाराज की जय ब्रह्ममूर्ती नानाबाबा महाराज की जय गुरुवर्य बाबूदादा महाराज की जय ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति धन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमः सद्गुरुतं नमामि ममैव वंशे जीवलोके जीवभूता सनातना मनश्चानि इंद्रियाणि प्रकृतिस्थाने कर्षति ज्ञानेश्वरी अध्याय 15 श्लोक क्रमांक 7 मनुष्य लोकी माझा सनातन असा जीवरूप अंश आहे तो प्रकृतीमध्ये असलेले पंच ज्ञानेंद्रिय आणि मन याच्यामध्ये आकर्षित करतो तर आजची सेवा दुरून अशी 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 माझ्याकडे आली आई साहेबांची सेवा केली होती काही महिन्यांपूर्वी आमचे मित्र भेटले गुरुवर्य आमचे रुपेश महाराज खरड यांनी फोन केला की तुमची सेवाच पाहिजे म्हणतो कोण काय झालं काय म्हणतो तुमचे जे क्लासमेट आहेत त्यांचे भाऊ गेले मी विचार केला क्लासमेट तर माझे भरपूर होते कारण 60 मुलांमध्ये क्लासमेट कोणा लक्षात ठेवणार असं आयरे गावामध्ये कैलासवासी मनोज पाटील यांच्या आजच्या जागरात्रीच्या निमित्ताने माझ्या प्रामाणाकडे सेवा आहे शेकापूर परिवार आहे पौर्णिमा मनोज पाटील सुमन वामन पाटील आई विजया वामन पाटील आई गणेश बबन पाटील काका नारायण बबन पाटील काका भूषण वामन पाटील भाऊ रवी वामन पाटील भाऊ काव्या मनोज पाटील मुलगी किमान मनोज पाटील कियान मनोज पाटील मुलगा समस्त पाटील पूर्व आरे गावामध्ये येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी लहानपणापासून इथे येते वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य आनंद संप्रदायाचे अध्यक्ष बाबूराव पाटील यांच्या माध्यमातून येणं व्हायचं आणि त्यांचे चिरंजीव राकेश या ठिकाणी बसलेले परमार्थाची वाटचाल काय असते ही त्यांच्या गच्चीवर एकेकाला तयार करण्यात आली आज तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे नाव गेलेलं भावकीत नाव कमी असेल तुम्हाला माहित नाही पण ज्या वेळेला त्यांनी देह ठेवला त्यावेळेला इतका पाऊस होता की अख्खा महाराष्ट्रातली लोक आली होती बरोबर आहे ना एवढी लोक आली तिथं खरी सुरुवात झाली आता ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कुरुक्षेत्रावर मारामारीच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान सांगतोय बरं का मारामारीच्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला हे ज्ञान सांगतोय ते ज्ञान प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतोय याच्या ठिकाणी ममे वंशे जीव लोके जीव भूता सनातन म्हणजे मी हा जो लोक आहे याला मृत्यूलोक म्हणतो आपण किंवा जीवलोक म्हणतो है की नाही हा मृत्यूलोक आहे हा जीवलोक आहे तुम्ही म्हणाल आज जागरत आहे आणि तुम्ही हा श्लोक कसा काय घेतला कारण बरेच महाराज लोक काय घेतात उपजेते नाचे नाशे पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र परिभ्रमेगा म्हणजे जे दिसतंय ते नाचतंय हे खरंय माझं वय आता 60 चालू आहे मी जन्माला बसून तर आतापर्यंत माझं परिवर्तन माझ्या फोटोमध्ये दिसतंय मी रोज आरशात बघतोय तरी मला समजत नाही की माझं परिवर्तन झालं माणसाच्या शरीराचं जसं परिवर्तन आहे तसं माणसाच्या विचाराचं परिवर्तन व्हायला पाहिजे या ठिकाणी सांगतोय की हे बाबा मी युगायुगाने मी आहे
प्रत्येक युगामध्ये मी असे अशी जागा नाही आहे, परंतु सगळ्या योनीमध्ये मी जीव रूपाने आहे असं भगवंत सांगतो. मग मला सांगा, आता हे आपले मनोज महाराज आहेत, स्वानंद सुख निवासी. उद्या त्यांचं काहीतरी 13 आहे ना, हा, म्हणजे उद्या त्यांची सुरुवात होईल प्रवासाला. जागर रात्र म्हणजे नक्की काय? सगळ्या कुटुंबाने एकत्र येणं, सगळ्या स्वरांनी येणं, 2 गोष्टी परमार्थाबद्दल बोलणं, आणि तिथं फक्त 3 गोष्टीचं दान केलं जातं. ज्ञानदान, वस्त्रदान, अन्नदान, आणि मुलगा करतो ते नंतर पिंडदान. बरोबर? आम्ही गायला पिंडदान केलं. साक्षात तुम्हाला अनुभव सांगतो माझा. मी केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्रीला गेलो, परंतु बद्रीनाथाला ज्यावेळेला मी पिंडदान करायला गेलो वडिलांचं, पिंडदान हा विषय असा असतो की ब्राह्मणांनी करा. आपण पाटील लोकांचा तो विषय थोडा खाली सांगितलं, मम मम, आत्मन आत्मन, पल पल, भान अंकी, चोर पाणी, याच्या पुढे आपल्याला काही ज्ञान. परंतु तिथं वस्तुस्थिती असे की मी ज्यावेळेला बद्रीनाथाला ते सगळे पिंड तयार केले, जवळजवळ 21 पिंड तयार केले. माझा अनुभव सांगतो मी, अनुभव आले अंगात तो या जगात येत असे. 21 पिंड केले, आणि त्या 21 पिंडाला ब्राह्मणापर्यंत प्रत्येकाचं नाव घेत गेलो. माझा बाप, माझ्या बापाचा बाप, त्यांच्या बापाचा बाप, माझी आजी, त्यांची आजी, एवढंच नव्हे, माझी आई जिवंत आहे, पण तिचे माहेरचे गेले ते पण घ्यावं लागले. माझी बायको, तिचे माहेर, हे सगळं 3 कुटुंबांचं जेव्हा केलं ना, अक्षरशः मी तुम्हाला सांगतो की ध्यानाला बसल्यानंतर जशी सहस्थिती उत्पन्न होते, तसं समोर सगळे पित्र उभे राहिले, अंगाला शांतरून काढा. आणि इकडे महाराज लोक सांगतात, आका माणसी ज्याचे नावे त्याचे नावच नाही. आजही तुम्ही जर म्हणाल तर या देहरूपाने मनोज महाराज नाहीये, मनोज भाऊ. परंतु जर बारकाईने जर विचार केला तर आज आपल्यापासून ते गेलेलं फक्त शरीर, या शरीराचा प्रवास कुठपर्यंत. या ठिकाणी बरेच ज्ञानी लोक आहेत, सगळ्या बाबतीत, वयोवृद्ध आहेत, तपवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहेत. कारण पंडित दादा सारखे, आनंद साहेब पाया म्हटलं तरी चालतील, बाबूदादा, पंडित दादा, आणि आमचे एक महान व्यक्ती स्वानंद सुखनाशी, जे म्हणजे वाघे दादा, यांनी सुरुवात केली. तुम्ही म्हणाल हा विषय काय, तर तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा, एखादी व्यक्ती जर कधी बेशुद्ध असेल तर आपण तिला काय म्हणतो, मेलेलं म्हणतो का जिवंत म्हणतो? तर आपण जिवंत म्हणतो. पण ती प्रपंचाच्या काही लायकीची आहे का? एखादी व्यक्ती जर बेशुद्ध पडली आणि ती कोमामध्ये गेली तर आपण तिला फक्त जिवंत म्हणतो. पण ती जशी जिवंत आहे, ती व्यक्ती जशी संसाराच्या कामामध्ये नसेल, त्यावेळेला हे आत्मतत्व, हे जीव तत्व, हे युनिव्हर्सल ट्रुथ, हे वैश्विक सत्य, याची ज्या वेळेला तुम्ही एकाग्रतेमध्ये, अंतःकरणामध्ये ज्या वेळेला तुम्ही तल्लीन होतात, समाधी अवस्थेमध्ये जातात, तेव्हा ती शरीर या प्रपंचाच्या कामाचं नसतं. बरं, इथं त्यांनी आणखी दुसरे एक उदाहरण सांगितलंय की या शरीराचे, या धोत्राचे असंख्य तुकडे झाले, या शरीराचे, या धोत्राचे असंख्य तुकडे झाले. आपण परिधान केलेला जो वस्त्र आहे, त्या वस्त्राचे असंख्य तुकडे जरी झाले तरी आपलं शरीर बागीत जसंच्या तसंच आहे. त्याला काही फरक पडतो नाही का? हा माझा उद्या खराब झाला, पावसामुळे भिजला, तर मी याला बदलून दुसरा घालला. मग हे ज्ञान देण्यासाठी कुरुक्षेत्र अर्जुनाला सांगितलं, बाबा रे, हे शरीर जेव्हा जीर्ण होतं त्यावेळेला हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये आत्मा प्रवेश करतो. जैसे जीर्ण वस्त्र सांगितलं, नूतन वस्त्र वेळी, म्हणजे हे शरीर सोडतं आणि दुसरं वर का, याची काल मर्यादा संपत आलेली. आता आपल्या काल मर्यादा कशावर अवलंबून आहे? डॉक्टर काय चेक करतो? फक्त नाड्या चेक करतो नाही. आणि जुनी माणसं काय चेक करायचे? श्वास. बघा बघा, थोडा अंतुक जर श्वास चालत असेल तर डायरेक्ट खाली उतरवताना सगळ्यांना सांगा, शिपा द्या, गंगाजल द्या, पाणी द्या, म्हणजे लवकर जाऊ द्या. भारतीय तत्वज्ञान जगाच्या तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ तत्वज्ञान आहे. इंडियन फिलॉसॉफी द बेस्ट फिलॉसॉफी. कारण तत्वज्ञान हा जो विषय आहे ना,
तो प्रत्येक मनुष्य जेव्हा जन्माला आला त्याच्या सहितच आलेला आहे. लहान मुलाच्या काही हातात जातो तोंडातच घालतो, कारण उपजाला बाळकापासूनच ज्ञान आहे. कारण मनुष्य देहामध्ये जेव्हा आपण जन्माला आलो आईच्या उदरातून, तेव्हा आपल्या कुटुंबाला आनंद झाला, यात काही नवल नाहीये. मुलगा झाला घ्या पेढे, मुलगी झाली घ्या पेढे, असं नाही. भगवंताला आनंद झाला मनुष्य देह बघून. भागवत सांगतं, पाहोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी. का? कारण या देहामध्ये हा नर नारायण करू शकतो, या देहामध्ये मुक्ती. इतर योनीच्या काही हा विचारला. तुम्ही म्हणा असं कसं? मगाशी उदाहरण दिले, हे शर्ट हा धोतर किती फाटलं तरी शरीराच्या अवयवाला काही फरक पडत नाही. तसं हे शरीर किती जीर्ण झालं, कितीही याचे सुख दुःखाचे भोग बघले तरी सुद्धा आत्म्याला, जीवाला, रुईला, इन्व्हेस्टमेंटला काही फरक पडत नाही. मग हेच तो सांगतोय, ममे वंशे जीव लोके, मी जीव रूपाने या अंशामध्ये. अर्जुनांनी प्रश्न केले, बरेच प्रश्न केलेले तिथं, की ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, माया म्हणजे काय, आणि हे कुटुंब माझं जे दिसतंय हे कसं काय. कारण आपणही त्याच्यामध्येच अडकलेलो नाहीये, मी आणि माझ्यामध्ये अडकलो. मला सांगा, आता मी आहे, आता हे दादा आहेत, या दादांचं उदाहरण घ्या किंवा माझं उदाहरण घ्या. मला एक नाव आहे का फक्त? मला एकच नातं आहे का फक्त? प्रत्येक मन विश्वव्यापक आहे, प्रत्येक मनुष्य विश्वव्यापक आहे, प्रत्येक स्त्री विश्वव्यापक आहे. कसं सांगतो? आता मी कोणाचा तरी पती आहे, मी कोणाचा तरी मुलगा आहे, मी कोणाचा तरी भाऊ आहे, मी कोणाचा तरी सखा आहे, मी कोणाचा तरी पुतण्या आहे, मी कोणाचा तरी काका आहे, मी कोणाचा तरी सासरा आहे, मी कोणाचा तरी जावई आहे. व्यक्ती नटलो किती बरे, प्रत्येक रोल मध्ये भाव वेगळा आहे. पत्नीपाशी भाव वेगळा, आईपाशी भाव वेगळा, बहिणीपाशी भाव वेगळा, मित्रापाशी भाव वेगळा, गुरुच्या ठिकाणी भाव वेगळा, शिष्याच्या ठिकाणी भाव वेगळा. नवे 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 देवपूजा करत असताना तू देव मी भक्त ऐसे करीत, तिचा भाव वेगळा. हा भाव कुठून आला? का माझ्या शरीरामध्ये, माझ्या अंतःकरणाचे वेगवेगळे कप्पे आहेत का भावाचे? प्रत्येकाने चांगला जर विचार केला तर प्रत्येकाने कप्पे वेगवेगळे आहेत का? आता गाई, म्हशी, ढोरे आपण सगळे बघतो, ते दिवसभर चरतात आणि एका कप्प्यामध्ये भरतात, आणि नंतर मग विचार एका मशीनी मधून ते कप्प्यामधून एक एक गोष्ट काढतात, तोंडामध्ये रवण करतात आणि ते दुसऱ्या कप्प्यामध्ये टाकतात. तसे मनुष्याच्या शरीरामध्ये काळी पिशवीचा कप्पा वेगळा आहे का? सफेद पिशवीचा वेगळा आहे का? कोणाच्या सत्तेने रात्री झोपतो उठतो, परंतु ते सुद्धा पचवतो. अहम वैश्वानरो भूता. तुम्ही अभ्यासू माणसं आहेत. दुपारी 12 वाजता बरोबर जसे एलियनचे स्फोट सूर्यासमोर होतात, सूर्य प्रकाशित होतो, तसं जठराग्नी प्रकाशित झाल्यानंतर तुम्ही काळी पिशवीतला आणा, सडलेला आणा, शिजलेला आणा, कच्चा आणा, ते पचवल्याशिवाय राहत नाही. ते कशाच्या जोरावर? ते कशाच्या जोरावर? पुन्हा मागे येतो. डॉक्टर फक्त नस बघतो, डॉक्टर जी नस बघतो, ती नस जी चालते, जे ठोके जे चालतात, ते ठोके फक्त तुमचे अखंड जे श्वास चालतो ना त्याच्यावर अवलंबून आहे. आणि ती जी अखंड श्वासाची जी धारा आहे ना, एक वेळा कमरेच्या मणक्याला गॅप पडू शकते, पण या श्वासाला कधी गॅप पडली ना, कुंडलिकावर ते आरविठल. बरोबर आहे ना? मग ही जी अखंड धार आहे, ही शरीराची जी श्वासाची अखंड धार आहे, याला म्हणतात ना, या आत्मलिंगावरती, या आत्मलिंगावरती महादेवाच्या पिंडावर ही अखंड धार आहे. या धारेचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. मी जीव लोकांमध्ये जे आहे ना बाबा, ही धारच मी आहे. मला सांगा, समुद्राच्या वरती ज्या लाटा उठतात, त्या लाटा कोणामुळे उठतात? वाऱ्यामुळे उठतात. वारा जर नसेल तर पाणी शिंत, शांत आणि शीतल दिसतं, पण त्या लाटा वारामुळे उठतात. तुमच्या आमच्या लाटा कशामुळे उठतात? बारकाईने विचार केला तर मी केलंय. अहम, अहम म्हणजे काय? मी आहे. मी कोण आहे? या शरीराचा प्रवास फक्त मशानभूमीपर्यंत आहे. हे शरीर जे आपण आणलेलं उष्ण, आता लिव्ह लायसनला आहेत ना, भाडपरी राहतात ना, इकडे नाही राहत तर सगळेच मालक आहेत.
हे सुद्धा भाड्याचं आहे. देह काळाचे, धन कुबेराचे, देह मनुष्याचे. हे देह ज्याच्या आधी उष्ण आणले त्याला द्यायचंय. मग कोणी 5 दिवसात गेलं, कोणी 50 गेलं, कोणी 90 गेलं, कोणी 100 मध्ये गेलं, पण जाणंच आहे, रिटर्न तिकीट आहे, फक्त माहिती नाही. मग विषय कसा असतो की भगवंत अर्जुनाला सांगतोय, बाबा रे, मी जीव रूपाने आहे आणि हे सगळे मरणार आहेत. हे शरीर थकलेले आहेत, असेही जाणार तसे जाणार आहे काळाच्या ओघात. कोणाचे 5 गेले, कोणाचे 25 गेले, कोणी आले तसेच गेले. मग इथं काय करायचंय? इथं येऊन काय करायचंय हा महत्वाचा मुद्दा. इथे येऊन काय करायचं बघा. तुमच्याकडे चांगली पद्धत आहे. कोणी जरी मेलं तर ग्रंथ वाचतात, ज्ञानेश्वरी वाचतात, स्वगरोहन वाचतात, गरुड पुराण वाचतात, सगळं काही वाचतात. आणि इव्हन म्हणजे शेवटच्या दिवशी कीर्तन पण ठेवतात. आमच्या खानदेशमध्ये काही पद्धती नव्हत्या, आम्ही चालू केल्या. दुःखामध्ये असलेल्या माणसांना आपल्याला कशाबद्दल दुःख झालेलं आहे, आपल्या घरात कोणी घाला घातलेला आहे, की आपल्यामध्ये एक व्यक्ती ती इथून त्यांनी घेऊन गेलेला आहे, त्याच्याबद्दलचं ज्ञान असायला पाहिजे. उद्या त्याच वाटेने आपल्याला जायचंय. मृत्यू लोक या, जो जन्माला आलाय त्याला मरायचं दे, पण या मृत्यू लोकामध्ये आपल्या घरामध्ये त्या काळाने जेव्हा घाला घातला, तो काळाची ताकद तिथपर्यंत आलेली आहे. ही ताकद जर आपल्याला थांबवायची असेल, आपल्या घरामध्ये कोणी यावं कोणी येऊ नये हे आपण ठरवायचं, बाजूवाल्यांनी ठरवायचं. आपण ठरवणार. आता यांनी ठरवलं अनिल महाराज पाहिजे, आला. तसं यम यायला नाही पाहिजे तर काहीतरी करावं लागेल ना. तर यमाच्या दूतांना ताकद दिलेली. तुम्ही जाऊ नका तेथे, जेथे हरीचे कीर्तन चालतं, हरीचे नामस्मरण चालतं, देवाबद्दलची आसक्ता, देवाबद्दलची प्रेम आहे, देवाबद्दलचा विश्वास आहे. आणि एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा की विचारामध्ये बदल झाल्याशिवाय दृष्टीत बदल होत नाही. मी कितीही टिळे लावले, कितीही तुळशी माळा घातल्या, कितीही व्हाईट अँड व्हाईट घातलं, म्हणजे मी स्वच्छ आणि सुंदर आणि निर्मल असं होत नाही. विचारामध्ये बदल झाला पाहिजे. मगाशीच मी नातं सांगितलं, मी व्यापकता आहे. ज्या वेळेला मी आईकडे जातो, माझ्या डोक्यामध्ये खटका पडतो, मी आई समोर आहे, भावना चेंज. मी माझ्या बहिणीकडे जातो, भावना चेंज. मी माझ्या मैत्रिणीकडे जातो, भावना चेंज. मी माझ्या पत्नीकडे जातो, भावना चेंज. विचारामध्ये जर बदल झाला तर तुमच्या दृष्टीत बदल होतो. असा कुठलाही चष्मा तयार झालेला नाही तर जो दृष्टीत बदल करू शकतो. परंतु आजही ते रसायन तयार आहे, हे लक्षात ठेवा. आजही ते रसायन तयार आहे. करोनामध्ये आपण होतो, होतो म्हणून तर आहोत ना, नसतो तर फोटो दिसले असते, आहे की नाही. करोनामध्ये किती काढे पिलो, सगळ्या प्रकारच्या काढा पिलो. कडू लागला तरी पिलो, नाही लागला तरी पिलो. परंतु कशासाठी एवढं सगळं? हे शरीर जतन करण्यासाठी चाललंय. हे शरीर ज्याच्या सत्तेने चालतं त्याला ओळखण्यासाठी नव्हतं चाललं. हे शरीर जतन करण्यासाठी चाललंय. बघा, पायामध्ये ज्या वेळेला 9 महिने 9 दिवस माझ्या आईने मला वाढवलं, दूध पाजलं, 6 महिने 7 महिने जे काही पाजलं असेल ते. आज मी 60 वर्षात जरी रस्त्याने ठोक लागली तरी या ओट्यातून आई शकतो, कारण नसा नसामध्ये ते दूध भिजलं आहे की नाही. नसा नसामध्ये दूध भिजलंय. मग हेच दूध, सेम टू सेम प्रकारचं दूध ज्या वेळेला सद्गुरूच्या कृपेने तुमच्यापर्यंत येतं, तुमच्या आतमधली शक्ती जेव्हा तुमची जागृत होते, त्यावेळेला हे ठोके डॉक्टर काय सांगतो, तो हे ठोके तुम्हाला सांगतात मी आहे. लक्षात घ्या. डॉक्टर इथं लावतो आणि सांगतो जोरात श्वास घ्या. आपल्या श्वासाचं नियंत्रण आपल्याजवळ आहे. अशाचं रात्री बंद करा, सकाळी बघा चालू करून, कारण त्याच्यावर गणित आहे ना सगळं जीवनाचं. श्वासावर जर गणित आहे आपल्या या पूर्ण बॉडीचं, पूर्ण शरीराचं, जीवनाचं. कारण आईच्या उदरापासून तर 4 लोकांच्या खांद्यापर्यंत हे जे अंतर, याला जीवन म्हणतो ना आपण. तुमच्याकडे काय म्हणतो? लाईफ आहे ना. शब्द 4 आहेत: वॉटर, जल, नीर आणि पाणी. वस्तू, सूर्य, पृथ्वी, वारा,
सगळं एक आहे, मग देव कुठे वेगवेगळे झाले ते? चांगला बारक्याने जर विचार केला ना, तुमच्यामध्ये जे स्फुरण आहे त्याला देव म्हणतात. चला मी तुम्हाला उघड सांगतो. आज बाबूदादांचं कुटुंब इथे, या कुटुंबामध्ये ज्यांनी हे परमार्थाचा वारसा लागला ना, त्यांची भाषा तुम्हाला सांगतो, जी खानदेशामध्ये परपड आहे. बघा, बाबूदादा जेव्हा खानदेशामध्ये प्रवचन करायचे तेव्हा सांगे, वडीलला कधी बोलतो अशा काय बोलतात ते चट्ट्यापट्ट्याचे किंवा डिझाईनचे कधी ब्लाऊज शिवलेले बघितले का बोलतो? आगरी भाषा तिकडे वापरायचे. त्यांना ती भाषा पण सांगायची, आवाज पण कणकर आहे, व्यक्तिमत्व कणकर आहे, गोरा पान चेहरा होता आणि हायटेड होते ना, गर्भ आला तर चालले, आवाज दणकेवाला. आमच्याकडचे खानदेशी माणसं नाही, कोण आणले तुम्ही एवढे फॉरेनचे माणसं, घोर घारी डोळे वगैरे कोण आणले? पण त्यांचा तो शब्द होता, ती गोष्ट खरी होती. कारण आमच्याकडे एक समाज वडर म्हणून समाज आहे, त्यांनी कधी आयुष्यात कधी ब्लाऊज घातलेच नव्हतं. पण त्यांना तेव्हा यांना ब्लाऊज जर सांगितलं तर यांना कळणारच नाही, कारण जी गोष्ट त्यांनी कधी वापरलीच नाहीये, जी गोष्ट त्यांनी कधी वापरलीच नाहीये ती त्याच्याबद्दल त्यांना ज्ञान देऊन फायदा काय? मग आपल्याला ज्ञान कसलं पाहिजे? अज्ञान दूर करण्याचं ज्ञान पाहिजे. ज्या वेळेला मनुष्य चार लोकांच्या खांद्यावर जाण्याच्या अगोदर त्या ब्रह्मदेवाला, त्या यमाला पाहतो, तो यम त्यावेळेला विचारतो, त्यावेळेला उत्तर देण्याची ताकद ज्याच्याकडे असते त्याला गुरुपुत्र म्हणतात. लक्षात घ्या बरं का, तुमच्या आतमध्ये जे स्फुरण आहे ते ओळखण्यासाठी तुम्ही माळा घाला असं मी कधीच नाही सांगणार. लक्षात घ्या. पण जर कधी संसार चालवायचा असेल आणि कुळ जर कधी वाढवायचा असेल तर तुम्हाला लग्न करणं गरजेचं आहे. डॉक्टर ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या रोगावर औषध देतो त्यावेळेला तो पथ्य सांगतो. आरटीओ वाला आरटीओचे नियम ही उभी असलेली बाईकला नाही लावत. जी बाईक आपण विकत घेतली ती जर घरासमोर उभी केली तर त्या बाईकला, त्या वाहनाला तो आरटीओचे नियम लावत नाही. जो रस्त्यावर चालतो गाडी त्याला आरटीओचे नियम आहेत. नियम त्यालाच फक्त पकडतो जो त्याच्या सानिध्यात येतो. तुमच्याकडे बुद्धविद्या येत असं नाही आहेत, चांगली गोष्ट, एकदम भाग्याचे आहेत तुम्ही. कारण महादेवाचं मंदिर आहे, साईबाबाचं मंदिर आहे, मला आता असतो असो, तो विषय नाही माझा. मी एकदा, आता इकडे वीट भट्टी चालतात बघा, वीट भट्टीला नंदुरबार साईडने माणसं आणतात वीट भट्टीसाठी, आदिवासी तिकडेच भेटतात. लक्षात घ्या. असं सॉरी, जागर रात्रीच्या निमित्ताने तिकडे जाणं झालं, खानदेशामध्ये जागर रात्रीच्या निमित्ताने जाणं झालं. आता थोडा विषय मर्माला हात लावून सांगतो, चांगलं बारकाईने ऐका. कदाचित पटलं नाही तर सोडून द्या, तुमच्याकडचं ते नसेल पण ऐका. काही काही ठिकाणी रात्री अंगात येतो, मी असा असा मेलो, माझी अशी इच्छा आहे, माझी पूर्ण करा. गेलेली व्यक्ती त्या ठिकाणी काय करतात, मासे पकडून आणतात, जिवंत मासे, असे एवढे मोठे मोठे मासे आणतात, एका घमेलामध्ये ठेवतात, परातीमध्ये. त्या घमेल्यात ठेवले की कुटुंबातल्या पुरुष मंडळी, स्त्री मंडळी, नातू पंतू, इव्हन म्हणजे 6 महिन्याच्या मुलीला जर मांडीवर घेऊन ती पोरगी बसते, जी काही नात असेल ती, बरं का, जे बस. मग ती तो मासा, ते बाबा जी व्यक्ती गेली त्याचं नाव घेणार, तो मासा त्यातून उडतो आणि ज्या व्यक्तीकडे, ज्या मुलाकडे, ज्या स्त्रीकडे, ज्या माणसाकडे तो मासा जाऊन पडतो, त्या माणसाने उरलेलं तेलाचं सगळं कार्य करायचं. म्हणजे कार्यकर्तेच करतात, पण सगळ्या विधीला त्याचा आधार, कारण त्या व्यक्तीची इच्छा आहे याच्या हातून माझं सगळं कार्य होतं. याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणा नाही तर काही म्हणा, माझा तो विषय नाही आहे. माझा विषय काय आहे, एका ठिकाणी तर आम्ही असंच प्रवचन चालू होता आणि तिकडे गडबड झाली खोलीमध्ये. का तर ती बाई अंगात आली आणि ती सांगाले की माझ्या लहानी मुलीच्या मध्ये जीव अडकलाय आणि दादाला सांग तिची साडी चोळी देऊन तिची रवानगी कर, तिला कसलीच कमी पडणार नाही एवढं सांगून टाक. एवढ्यासाठी तिने जीव अडकवून ठेवला होता म्हातारीला. लक्षात घ्यावर का, कावळा पण शिवत नव्हता. म्हणजे वस्तुस्थिती काय की अर्जुना, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी मरणी दयाचे आठवे, दयाचे तेची गती पावे.
या ठिकाणी मरताना जे तुमच्या मनामध्ये, तुमच्या इच्छेमध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये जे राहून जाईल ना, त्याप्रमाणे तुमची गती मिळते. पण ते सगळं नील झालं पाहिजे. मी आणले म्हणून सांगत नाही, सगळं ब्लँक, कसं कोरी पाटीवर काही लिहिता येतं. तुम्हाला आपण ठरवतो आपल्याला पुढचा जन्म कसा पाहिजे. म्हणून मरताना फक्त भगवंताचं नामस्मरण का. बरं मला सांगा, अंतकाले व मामेवचे किंवा भागवतातली ओवी सांगतो, अंतकाली जे मती ते प्राणी याची गती, या लागी श्रीकृष्ण चित्ती अर्निची स्मरावा. म्हणजे आपण वर्षभर अभ्यास करावा आणि तो परीक्षेला जसा अचानक आजारी पडावा, मग तो अभ्यास करून काय फायदा झाला का. वर्षभर चांगला जर अभ्यास केला तर शेवटची परीक्षा चांगली पास होते. तसा जीवनभर भगवंताचं नाव घेतल्यानंतर शेवटी मन इंद्रियांनाच पडतं. इथं बी ज्ञानकाची मेघ आहे. काय लोक काय म्हणतात, मरताना देव मरतानाच म्हणू ना, मग आता काय गरज आहे. बरं का दादा, आमची एक आजी होती, खटाळ आजी, मरताना रामराम म्हणेल, मला काय गरज आहे. आता सगळे साधू संत सांगतात शेवटची पाळी एका मनुष्य किंवा याच्यासाठी केला होता आजच्या, मी शेवटी म्हणेन ना. मला सांगा, शेवटी वाचा असते का हो. सगळ्यांनी मौती बघितलेले, शेवटी वाचा असते का हो. चला मी म्हणतो, आपण ओम साईराम म्हणतो, ओम साईराम हा जप चालू आहे आपला अखंड. पण मरताना जर वैखरीच बंद पडली तर ओम साईराम म्हणाल कसा. प्रश्न आहे ना. चला याच्याही पुढचं पहिलं एक उत्तर देतो मी. याच्याही अगोदर एक विचारतो, आई तुमच्या उदरामध्ये मी 9 महिने 9 दिवस होतो. विज्ञान सांगतं मी जिवंत आहे, नाही तर तुम्हाला धोका होता माझ्यामुळे. बरोबर ना. विज्ञान सांगतं जर गर्भात जर कधी मेला असेल तर आईला धोका आहे, ताबडतोब ऑपरेशन करून काढावं लागतं. मग 9 महिने मी जिवंत होतो, मी कुठलं नामस्मरण केलं. विषय ना. 4 वेदांताचे 4 महावाक्ये ब्रह्मदेवाला सुद्धा हे ज्ञान द्यावं लागलं. नवे महादेवाला सुद्धा हे ज्ञान द्यावं लागलं. महादेवानी पार्वती मातेला हे ज्ञान दिलंय. जे ज्ञान तुमच्या घरामध्ये होतं ते ज्ञान आमच्याकडे आलं बाबूदादांच्या कृपेने. स्पष्ट सांगतो मी तुम्हाला, वाघेदादांच्या कृपेने. कसं आलं ते. सोपं आहे, सोपं आहे. किती सोपं आहे. पोट भरणं कठीण आहे. कारण पोट भरण्यासाठी ताटामध्ये सगळे पदार्थ ठेवावे लागतात. निदान डाळ भात ठेवावं लागेल ना पोट भरायला. आणि डाळ भात कमवायला पण लागतो. ते कमवण्यासाठी पैसे. पण पोट भरणं सोपं आहे, परंतु यमाला परत करणं त्यापेक्षाही सोपं आहे. चला दादांच्या पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो. तुमच्या घरी यम येऊ नये असं जर वाटत असेल तर काय करावं. आता ही अगरबत्ती इथे लावली, तिथं जाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा वास जातो. हा काय तिथं उडत गेला का. ही लहरी, ही दोन्ही लहरी, हे वासाची लहरी सगळीकडे पसरतात नाही का. बघा, रस, स्पर्श, गंध, हे सगळं ज्ञान या पंच ज्ञानेंद्रिया दिलं. या शरीरामध्ये ज्ञानेंद्रिय नाही, हे पंच ज्ञानेंद्रियांना दिलेलं हे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान ज्याच्या सत्तेने करतात त्याला जीव म्हणतात. आणि तो जीव मी या लोकांमध्ये आहे. भगवंत सरळ सांगतो, वेगळं काहीच सांगत नाही. माझ्या आईने काय केलं, हे चांगलं कडक केलं. हे नरम होतं नाही. तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या मुलगासारख्या भावासारखा. हे नरम होतं की नाही. तुम्ही कडक केलं की नाही. मला सांगा, आपली हिंदू धर्म संस्कृती काय करते. ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी प्रेताला अग्निडाग देतो, जोपर्यंत कवटी फुटत नाही तोपर्यंत जुनी माणसं येत नाही. आमच्यासारखे नवीन या लागल्या. बरोबर आहे की नाही. कारण त्याचा प्रवास सुरू होत नाही. मी स्वर्गरोहणमध्ये पांडव ज्या वेळेला माणगाववरून गेले ना स्वर्गरोहणला, तिथं जाऊन आलो. तिथं प्रत्यक्षात बघून आलो नक्की इकडनं कसे गेले असतील. ते दगड बघितला, उंची बघितली, ऑक्सिजन लेवल बघितला. अक्षरशः म्हणजे तुम्हाला भीमसेन कापूर घेऊन गेलो मी तिथं. विचार करा. पण त्या ठिकाणी जे अनुपम्य ज्ञान मिळतं आणि त्या लहरी अंगामध्ये येतात ना, तुम्हाला उत्साह वाटतो. घामाने तुम्ही ओले चिंब आहेत आणि अचानक वाराची झुळूक आल्यानंतर जसं आल्हाददायक वाटतं, तसं तिथं ईश्वरी तत्वाचं स्पंदन झालं.
तुम्ही स्वतः ईश्वराचे अंश आहात. प्रत्येक जण ईश्वराचा अंश आहे. प्रत्येकाला माहिती आहे मी जिवंत आहे, पण त्याला हे माहिती नाही मी कोणामुळे जिवंत आहे. रात्री आपण कोणाच्या विश्वासावर झोपतो, कोणाच्या विश्वासाने उठतो. पण जर घड्याळ लावायची गरज नाही, मोबाईलची गरज नाही, फक्त संकल्प करा मला 5ला उठायचं आहे, बरोबर उठा. ट्राय करून बघा. विज्ञानाचं एक अध्यात्म आहे. जे खाल त्याचा ढेकर येतो, यात काही नवल नाहीये, यात काही नवल नाहीये. परंतु विषय असा आहे की कोणीही सोन्याची वीट घालून कधीच फिरताना बघितलं नाहीये. त्याला पाहिजे तसे अलंकार त्यांनी घडवले, मग ते काढले. तसं भगवंत सांगतो की देव नटला नाना परी, बरोनी उरला चराचरी. प्रत्येक ठिकाणी नटला की नाही. सर्वत्र सर्व देही जया करिता गातू नाही, हे विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. तुम्ही म्हणा चैतन्य कसं आहे. आता हे तुम्ही आम्ही जे बोलतो याच्यामध्ये ही पोकळी कशी आहे वर्णन करू शकतो आपण. पण या पोकळीच्या आजूबाजूला भिंती उभा केला तर घर होईल नाही. ही पोकळी जशी वर्णन करण्याच्या पलीकडची, तशी तुमच्या आतमध्ये जो जीव आहे त्याचं वर्णन कसं करता येईल. फक्त एकच म्हणू शकतो आपण, याच्यामध्ये आकाश आहे. नाहीये. हे जे दिसतंय ना याच्यामध्ये आकाश नाहीये, याच्यामध्ये हवा नाहीये, याच्यामध्ये प्रकाश नाहीये. चला जाऊ द्या. याच्या दुसऱ्या भाषेत भगवंत सांगतो की मी वाऱ्याने उडत नाही, पाण्याने भिजत नाही, शस्त्राने. याच्यामध्ये मी किती वार केले तर काय होणार आहे. हे जिथं सांगतोय तो नैनम शस्त्राती चंदनम नैनम दहती. हे सगळं ज्ञान शिकण्यासाठी कुरुक्षेत्रावरून लोक ऋषिकेशला जातात. मी जिथं आश्रम बघितले, मी जिथं हरिद्वारला आश्रम बघितले, मोठे मोठे दत्तधारी बघितले. फक्त एकच प्रश्न केला मी की जे अन्न तुला पचवतो, ज्याच्या सत्तेने तुझा श्वास चालतो, ती सत्ता मला सांग कशी. काळी आहे, गोरी आहे, सफेद आहे, सौभाग्यवती आहे का गंगा भागवती कशी आहे. इन्स्पेक्टरला सत्ता विचारायला गेला तर नाहीये का. मुख्यमंत्र्याला सत्ता विचारायला गेला तर नाहीये का. पण दिसत नाही तरी आहे, हवा दिसत नाही तरी आहे. तसा भगवंत चराचरामध्ये आहे आणि तो आपल्यामध्ये. हे ज्ञान सांगितलं. लक्षात घ्या. आज 10वा दिवस आहे का. 12वा दिवस आहे. बरोबर. तुमच्याकडे 12वा दिवस करतात का. वा वा वा. 12 वाजल्यानंतर दिवस पलटतो. अर्धा 12 आणि अर्धा 12 दिवसाचे अर्धा 24 तासाचा आहे. बरोबर. 48 तासामध्ये माणसाचे वेध चालू होतात. बरोबर ना. बघा पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय काय झाले 10. मन आणि बुद्धी हा विषय सगळा बुद्धीचा आहे. एक दृष्टांत तुम्ही ऐकलेला परत एकदा सांगतो. आमच्याकडे मौतेला जात असताना, पेज यात्रा जात असताना आमच्याकडच्या बाया अशा हवा घालतात. प्रेताला हवा घालतात. अशा का हवा घालत असतील बरं तुमच्यामध्ये. हे बघा असे घेतात, असा पदर घेतात आणि असा हवा घालतात. सच्चिदानंद स्वरूप सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या कृपेने काही गोष्टी कळाल्या त्या तुमच्या पुढे मांडतो. मी माझ्या पद्धतीचं काही मांडत नाही. इथून जे ऐकलं तुमच्यापर्यंत जे होतं ते तुम्ही मला इकडे सांगायला सांगतात आणि इथून ते बाहेर पडतं. वास्तविक चाळुकी मंजूर बोले वाणी बोलविता धनी वेगळाचे असे एक सकाराम असतो, म्हणजे सख्या म्हणतात आमच्याकडे. शॉर्ट आणि असेल तर आणि तुका असेल तर तुक्या, तुकाराम असेल तर असे असा सकाराम. नव सागरचं पाणी पिणारा, म्हणजे इकडच्या भाषेत गावठी दारू थोडक्यात पिणारा व्यक्ती होता. त्याला रस्ता सुद्धा साधा कमी पडायचा. रस्त्याने चालल्यानंतर कुत्रे सुद्धा घाबरायचे. मला आजपर्यंत कळते दारुड्याला कुत्रे का घाबरतात. का तो इकडे होतो इकडे होतो असा हा सख्या असतो. खूप दारू पितो. पण दारू पिल्यानंतर त्याला एक सवय होती भांडण करायची. घरी आला की बायकोशी एवढा भांडायचा, मुलांशी एवढा भांडायचा. बिचारे लहान लहान मुलं ती बाई वैतागून जायची. दिवसभर तेच काम त्याचं. उठला की दारू पिऊन यायचं आणि काहीतरी घरी येऊन भांडायचं. शेजाऱ्यांचे भांडण,
गावाशी भांडण, तालुक्याशी भांडण, भांडणाशी व्हायचं, त्याला लोक अशी कंटाळायची. समोरचा उदार आला, आता तुमच्याकडे ठीक आहे, जमिनीचे पैसे बिसे आले असेल तर दारू पित नसाल तुम्ही, कारण ती कसं आहे माहिती का, शेवटी ती समुद्राची मुलगी आहे. समुद्राची मुलगी आहे. समुद्राच्या दोनच मुली आहेत, एक लक्ष्मी आणि एक दारू आहे. ते समुद्र मंथन निघालाय, दोन्हीकडनं बापाने वचन घेतले. लक्ष्मीला सांगितलं, बाई तू जाशील तर थांब, मी जाईन प्रत्येकाच्या घरी, मला वाटलं तरच थांबी, नाही तर थांबणार. किती लक्ष्मी आला, तिची इच्छा असेल तोपर्यंत. आणि दारूला म्हटलं तू स्वतःहून जाऊ नको. ती डायरेक्ट बोलली, मी स्वतःहून कोणाच्या घरी जाणार नाही, पण जो माझ्या घरी येईल स्वतःहून त्याचा सातबारा पण ठेवणार नाही. वचन दिलंय बापाने. म्हणून म्हणतो बघा, दारू विकणाऱ्यांचे बंगले झाले. चांगल्या बारकाने विचार करा, कारण कसं तुम्ही पाटील आहेत, गावचे समाजाचे पाटील, लोकांनी चांगलं राहावं. कारण काय, आम्ही गावचे पाटील आहेत, पण भले भले याच्यातच गेले तिकडे. पण तरुण मंडळींना एकच सांगणे, पाहिजे तेवढं खा, बॉड्या बनवा, पण तिच्या नादी लागू नका. तिच्या म्हणजे दारू. कारण अर्थ लोकमने पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी. कारण कसं आहे माहितीये का, जी वस्तुस्थिती रात को पी सुबह उतर जाती, जाम पे जाम क्यों पीते हो, रात को पी सुबह उतर जाते, हरिनाम का प्याला पीके दे दे, तेरी जिंदगी सुधर जाते. असो, मग ज्या वेळेला सकाळ येतो, मग बायको वैतागते आणि शेवटी माहेरी निघते. बोलतो याचं भांडण ऐकून ऐकून कंटाळा, बधी मुलांना घेते, माहेरी जाते. आता माहेरी गेल्यानंतर याला दिवस उजाडल्यापासून जे पितो, असा एवढ्या गरमीमध्ये पित असतो, त्याला ती चढते. तसाच कसा तरी येतो ना, आजूबाजूला बाया बसलेल्याच असतात बाहेर. तो आला बघा साक्या, एकही शब्द न बोलता तो आतमध्ये येतो. चंद्रमय झोपडीमध्ये जसा जातो तसा त्याचा चुकून हात लागतो आणि तो खाली पडतो. पडतो पण कसा, अर्धा जमिनीवर अर्धा भिंतीवर पाय, असा वाकडा पडतो. आणि पडल्यावर रात्री त्याचा पुंडलिकावर आडी उचलतो. आता मला सांगा, माणूस कसाही मेला, कुठेही मेला, लवकर जर त्याला खाली नाही टाकला तर तो वाकडाच होतो. वाकडा न होत ताट होतो, न जायची ताटा. मनुष्य प्राणी ताट उभा केलेला आहे, त्याला जन्मच ताट आहे. याचा ताटा साधा नाही. एखाद्याला बॉडी असेल तो काय असा चालतो ताटा, एखाद्याने प्रॉपर्टी कमवली तो असा चालतो. कमी समोरच्याला कमी ताट आहे. ज्ञानाचा ताटा, पैशाचा ताटा, सुंदरतेचा ताटा, असे बरेच ताटे आहेत. तो ताटा आपल्याला काही घ्यायचा नाही. मग नंतर अशी पद्धत असते की समाजामध्ये की कोणी मेलं तर ताबडतोब आता फोन आहे. पहिले माणसं पाठवायची, त्याला माणसं पाठवली, ती बाईला पाठवले. आता वस्तुस्थिती कशी असते माहिती का, सुरतमध्ये जेव्हा कार्यक्रमाला गेलो ना, जसं आपण इकडे काही लोक कामधंद्यासाठी आले आणि त्यांनी भावकीचं नातं तोडलं, मग तिथं कोण मेलं ना, मग ते रडायला पण नसतं, ते भाड्याने आणतात नाक्यावरून बिदागिरी. तसं तिथं सुरतला आलं. आता ही आली लांबून ओढत, आपल्यामध्ये समाजात लांबून येते ना, बाबा गो बरा होता गो. आता डोळ्यावर एवढं पद, तिला माहिती आहे लई त्रास द्यायचा, पण जाऊ दे, गेला तो गेला, पण समाजासाठी रडावा. आता रडला. रडणं झाल्यानंतर इथं आंघोळीसाठी 4.5-5 लाखाचा बाथरूम तयार केलेला असतो, रेक्सना असतो, काय काय असतं. पण जर रेक्सना लावून पण हे नाशिवंत असेल, पण पहिली शेवटची आंघोळ बाहेर, कच्ची बक्की आंघोळ. बरं, आयुष्यभर याने चांगलं चांगलं खाल्लं असतं, काजू बदाम, श्री बालाजी. शेवटी याला कच्चा बक्का भात द्यावा लागतो. तुमच्याकडे देतं की नाही, तुम्ही असे बघता नाही बोलायचं. कच्चा बच्चा भात, ते पण शाणे लोक सांगतात, बा शिजो बाहेरच शिजवते, तिला रडतात घे बाहेरचे. तो कच्चा बच्चा भात द्या. बरं, याला बांधायला घेतला, ईडी बांधायला, ज्याला माहिती त्यानेच बांधावर का. मी पण गेलतो ट्राय करायला एकदा, पण ती नारळाची कशी ना, हात किंवा बोटं कापतात ती, एवढी जी बेकार असते, ती पाण्यामध्ये भिजवावी लागते. टेक्निक आहे भारताची. तत्वज्ञान सगळ्यात बेस्ट तत्वज्ञान आहे, चांगलं लक्षात ठेवा. मग ती बांधायला घेतली. याला जर कधी पायाकडे बांधला तर उठून बसायचा, ताट झाला ना रात्रभर. डोक्याकडे बांधावे तर पाय वर यायचे, कसा तरी दाबून दुबून बांधला. आणि एक अप्रेंटिसने पायाकडे बांधला त्याला आणि निघाली यात्रा. आता या नगरसेवानी कशी गावाच्या बाहेर आहे ना, तसं वाकडे पलप लावले प्रेताला दिसावा म्हणून, बरोबर ना. जे रस्त्याने प्रेताला दिसावा म्हणून लाईट लावले. आता मला सांगा, प्रेताला डोले असते तर काय चालते का. माणसाला दिसावं म्हणून ती यात्रा केलेली असते. असा नेता नेता एका ठिकाणी दोरीत सुटते.
बरं, विषय कुठे होता? तो ब्रेड असा निघाला आणि बाया अशा अशा आवाज येत होत्या, गरम होतो वयाला म्हणून. असं नसतं ते. डोळ्याचा खाचा केला, हृदयाचा पाळणा केला, हाताचा पाळणा केला, 9 महिने 9 दिवस वागवला, शेवटपर्यंत तुला सांगितलं भगवंताचं नाम घे, मागे पुढे तुला सांगताय राम नाम, तरी तू घेत नाही. जा असाच वारा खात जा. कारण ज्या वेळेला वारा निघून जातो ना तेव्हा पसारा होतो. निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. आणि मग ही यात्रा तिथे गेली. मी कशाबद्दल दृष्टांत सांगितला? पूर्ण शरीरावर, पूर्ण इंद्रियांवर एका मनाचा ताबा आहे. हे पूर्ण जे शरीर आहे आपलं, पूर्ण जे इंद्रिय आहे, याच्यावर फक्त मनाचा ताबा आहे. आणि मनाच्या ताब्यावर हा दृष्टांत आहे. मग जशी पायाची दोरी सुटते तसे पाय वर होतात आणि एका खांब्याला अडकतात. यात्रा पुढे गेल्यानंतर थांबावं लागलं. बघतात तर गेला कुठे? खांदेकऱ्यांना जड झाला ना, मागे पुढे करायला नको खांदेकरी. आता अँब्युलन्स मध्ये नेतात, तो वागळू ना. खांदेकरी पुढचे मागे, मागचे पुढे हनुमंतरायाच्या मंदिरासमोर केले जायचे. म्हणून प्रत्येक गावाला हनुमंतरायाचं मंदिर आजही आहे. आणि त्या हनुमंतरायाच्या ठिकाणी नेताना सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा याचं लग्न होतं ना तेव्हा पण हनुमंतरायासमोर पाय पडायला होता. सूट बूट, कंबरला पट्टा, आणि त्याला सांगतो बघ माझं जमलं. मारुती का पण 4 खांद्यावर जाताना मारुती विचार कसा होता संसार, जेव्हा असंच करतो. तर ते पालखी हलते ना. आता सगळे काय सारखे नसतात उंचीला, कमी जास्त असतात ना धरणारे पण. मग त्या पद्धतीने तो परत येतात, तो अडकलेला असतो, त्याला काढण्यासाठी उभे राहतात. तेवढ्यात पोलिसांची गाडी येते. काय झालं? काय नाही, सकाळ मेला असं असं झालं, आम्ही चालत होतो, वरती अडकला. वरतीने अडकला म्हणतो. त्याने कालच आम्हाला फिर्याद केलेली आहे की मला गावापासून धोका आहे, अख्ख्यांना आतमध्ये टाकला. तसंच जर मनाचं ऐकत गेला तर पूर्ण शरीर काळाच्या ओघात जातं. बघा, व्यसन पहिले लागत नाही, जोडीदार व्यसन लावतो. घेरे काय होतं, हळूहळू व्यसन आधीन होतो, ती त्याला प्यायला लागते. मग एक दिवशी शरीर त्याचं होऊन जातं. तसं आहे, हे मनावर कंट्रोल नाही झाला तर पूर्ण शरीराची रांगोळी होते. मग या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्जुना बघा, सोनं आहे, सोनं. त्यांनी उत्तर दिलं सोनं. सोनं आता जवळजवळ 1 लाखाच्या वर गेलं. पण सोनं मोजण्याचं ते माप आहे ते पितळाचं आहे. रजिस्ट्रेशन माप आहे, त्याच्यावर शिक्का मार्फत केलेलं आहे. सोनं कितीही लाखो रुपयाचं घ्या, परंतु कमी किमतीचं जो काही पितळाचं माप आहे ते स्टँडर्ड मापाने ते सोनं मोजलं जातं. त्याच्याशिवाय तिथं लोखंडाचं चालत नाही, तांब्याचं चालत नाही, तिथं ब्रँडेड पितळाचं माप आहे. बरोबर आहे? तसं सर्व योनी फिरून हा जीव या मनुष्य देहामध्ये येतो. या मनुष्य देहामध्ये या पितळामध्ये येतो. तेव्हा या पितळामध्ये या आत्मतत्वाचा अनुभव येऊ शकतो, या सोन्याचा अनुभव येऊ शकतो. म्हणून बाबा म्हणाले तुम्ही सोन्याहून पिवळ्या. लक्षात घ्या, आपण अलंकार घडवले, आपल्याला आवडीचे अलंकार घडवतो. आपल्याला जी आवड आहे ते अलंकार घडवतो. नुसते घडवले नाही तर ते आपल्याला कसे दिसतात हे घालून आपण आजच्या समोर काही वेळ घालवतो नाही. ते अलंकार आपल्याला कसे दिसतात हे समजण्यासाठी आपण आजच्या समोर 2-2 वेळा घालतो. तरीही कन्फर्म करण्यासाठी आपण बाजूला असलेली जी आई आहे, बहीण आहे, मावशी आहे, दादा आहे, काका आहे, सांग ना मला कसं दिसते. नाही, भगवंत तेच सांग, तुम्ही केलेली भक्ती, तुम्ही केलेले भक्तीचे अलंकार हे तुम्हाला चांगले वाटावे म्हणून तुम्ही संतांना विचारता. आणि मग संत सांगतात याच्यासारखं कोणच नाही. मग देव म्हणतो हेच बरोबर. कारण लहान मुलाला जसं नटलेलं बघून आईला आनंद होतो तसं सद्गुरूला आनंद होतो. तुमच्या हृदयामध्ये तो भगवंत प्रगट होतो.
लक्षात घ्यावं का? ही जी वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थितीचा अनुभव प्रत्येक क्षणाक्षणाला माणसाला येत असतो, फक्त इंटिमेशन कळत नाही. बघा, कधी तुम्ही स्पीड ब्रेकरवर असाल, आपल्या गाडीचा स्पीडमध्ये असेल आणि अचानक गप्पा मारताना स्पीड ब्रेकर आलं तर गाडी उधळल्याशिवाय राहते. तसं जीवनामध्ये असे काही प्रसंग असतात की प्रपंचामध्ये माणूस इतका उंच उडून जातो की तो प्रसंग धपकन त्याला पहिल्या ठिकाणी आणून ठेवतो. चांगल्या बारकाईने जर विचार केला, हे इंटिमेशन आहे. हे स्पीड ब्रेकर जे येते, जीवनातले स्पीड ब्रेकर आहेत ना, हे या पद्धतीने, अर्जुना हे तुला मी इंटिमेशन देते, अजून किती आहे अवकाश. त्याच वेळेला सुधारलं पाहिजे. त्यावेळेला जर ती इंटिमेशन जर कळली तर तुम्हाला परिवर्तन करण्याची संधी मिळते, तुम्हाला विचार करण्याची संधी मिळते. नवे 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 तुम्ही त्यावेळेला टर्नओव्हर होतात. आता बघा, विज्ञान सांगतं की 4 वर्षांना DNA ची रचना तयार होते, चेंज होते. ब्लड ग्रुप जरी बी पॉझिटिव्ह असेल, ओ पॉझिटिव्ह असेल, पण ती 4-4 वर्षामध्ये तुमची एखाद्या वर्षी जर तुमची भरभराटी चालू झाली तर 4 वर्ष नॉनस्टॉप कशी होते तुम्हालाच कळणार नाही. पण एखाद्या वेळेस जर तुमची अधोगती सुरू झाली तर 4 वेळा आपण म्हणतो शनी लागा. नाही नाही, विचाराच्या माध्यमामध्ये बघा, परीस हा लोखंडाचे फक्त जी फिरण्याची गती आहे अणूंची, ती फक्त चेंज करतो, म्हणून तो सोनं होतं. लक्षात घ्यावं का? परीस हा लोखंडामधल्या ज्या अणु रेणूची गती आहे ना, ती उलटी करतो. लक्षात घ्या. आणि भगवंतानी मनुष्य देह हा उलटाच तयार केलेला आहे. झाडाची मुळं खाली आहेत, झाड वरती पोपळलंय, आपली मुळं इथे, आपण खाली पोपळलोय. लक्षात येतंय का नाही? मग आपली मुळाला पाणी घालायचं का फांद्यांना पाणी घालतो आपण? ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मूळ सिंचने सहदे शाखा पल्लव संतोषती. मुळाला पाणी घातलं पाहिजे. बर, विषय कुठे? की मी जीव आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, हे ज्ञान तुला व्हायला पाहिजे. आता हे ज्ञान व्हायला पाहिजे, मग काय करायला पाहिजे? सोपा विषय, सगळ्यात सोपा विषय. या आईनी, मी बाहेर जसं आलो तसं माझ्या मावशीने आईने तेल टोकून टोकून मला कडक केला, आणि जसा मी मोठा झालो तशी हिपी वाढवली, तेल लावायचं सोडून दिला. मग हे फुटण्यापर्यंत, मशानमुळे फुटण्यापर्यंत मी जगायला पाहिजे ना. मग हे जे नरम होतं, हे जे नरम होतं, हे नरम का होतं? का तर आईच्या उदरामध्ये मनुष्य देह जेव्हा साकार होतो त्यावेळेला 4थ्या-5व्या महिन्यामध्ये देवाला जीव रूपाने प्रवेश करायचा असतो. पण तेव्हा 2च जागा असते त्या उदरामध्ये, 2, एक तर पायाचा अंगठा किंवा ब्रह्मरंध्र. बरोबर? मग जेव्हा तो ब्रह्मरंध्राबद्दल घुसतो म्हणून नरम आहे. मग आता ती गोष्ट वस्तुस्थिती झाली, मग तेव्हा श्वास डबल होतो आईचा. आईला श्वास डबल होतो. आता प्रिकॉशन घेतात, डॉक्टरचं वास सोडून द्या, पण तो डबल श्वास होतो. तसं सद्गुरु कृपेने ज्या वेळेला तुमच्या अंतःकरणामध्ये ईश्वर तत्व जागृत होतं त्यावेळेला तुमचा श्वास डबल होतो. विज्ञानाचे ज्ञान सांगतो बरं का मी तुम्हाला. तुमचा श्वास डबल होतो आणि ते ईश्वरी तत्व तुमच्या अंतःकरणामध्ये असं हळूहळू कमल फुलावं तसं चैतन्यमय गाभा फुलतो. लक्षात घ्या बरं का. जसं हे अगरबत्ती 4ही साईडला फिरते तसं घरामध्ये अबीर गुलाल उधळीत रंग असा सुगंधाचा वर्षा होतो. कारण तुमच्या अंतःकरणामध्ये प्रभूची जी शक्ती आहे, तुमची जी शक्ती आहे तिचं अवलोकन होतं आणि तिचा विस्तार होतो. ती हळूहळू या पिंडाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, आणि जशी ती प्रयत्न करते त्यावेळेला या ब्रह्मरंध्र जसं आईने कडक केलं तसं ते नरम होतं. ही गुरुगम्य कोण आहे? याला ज्ञानेश्वर माऊलीच्या भाषेमध्ये प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, आहे की नाही? हे विश्व ब्रह्म आहे. हे विश्व ब्रह्म तुमच्याकडे, सनातन धर्म तुम्ही स्वयंभू आहे. तुमच्यामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे तुम्ही आहात. हे शरीर वाढायचं आहे. आज मी इथं आहे, थोड्या वेळ मी जाणार आहे. तसं हे शरीरात मी काही काळात वास्तव्याला आलेलं आहे, काही वेळानंतर मला जायचं. जसं हे आपले दादा गेले,
त्यांचं कार्य संपलं ते निघून गेले, तसं आपलं कार्य संपलं आपलं जाणंच आहे. उनी गुचकी घ्या पुचकी खानदेशी भाषेत म्हणतात. अशी वस्तुस्थिती इथं आहे. ही वस्तुस्थितीचा अनुभव येण्यासाठी तो म्हणतो मम्या वंशी जीवलोक. हा जो जीवलोक आहे याच्यामध्ये मीच फक्त एक आहे. मला सांगा, मी येताना काय ठाकूर का हवा घेऊन आलो का वेगळी? तुम्ही जे श्वास घेता ती हवा काय वेगळी आहे का? एकच आहे. मैश्वरी तत्वाचा अनुभव वेगळा येईल का? क्वेश्चन मार्क आहे ना. जे इथं नगरपालिकेची पाईपलाईन केलेले त्याचं पाणी प्रत्येकाच्या घरात येतं की नाही येतं? ते पण कुठून तरी डॅम बंद झालेलं पाणी आहे, ते समुद्रातलं डॅम मध्ये गेलंय. नवे नवे समुद्र तुमच्यापर्यंत आलेलं आहे. समुद्र तुमच्यापर्यंत आले आहे ना. मग समुद्र आलाय तर नाही म्हणायची सोय आहे का? तसं तुम्ही ईश्वरीय तत्व आहे नाही म्हणायची सोय आहे का? मग मला सांगा, शोक कोणाचा करायचा? प्रश्न आला ना. आता देह तर आपला नव्हता, दादांचा देह आपला नव्हता म्हणून आपण देहाला त्याची जी काही क्रिया होती ती केली. पण दादा नाही आहेत का? मग आहे. डोळे विकल्यावर जे समोर चैतन्य स्वरूप दिसतं ते दादा आहेत. मग हे कुठपर्यंत आहेत? जिथपर्यंत तुमच्यापर्यंत लहरी येते तिथपर्यंत ते आहे. त्यांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. पण त्यांचा आशीर्वाद जोपर्यंत आहे तोपर्यंत उन्नतीच होते. लक्षात ठेवा बरं का. आणि एखादी गोष्ट तुम्हाला सांगतो, पितृ पक्षामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत. विज्ञान त्या ठिकाणी हे करत नाही, म्हणजे काय म्हणतात, विश्वास ठेवत नाही. पण विज्ञानाने विश्वास ठेवा अशी गोष्ट घडते. लक्षात घ्या. जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल आणि महादेवाची जर अर्चना करत असाल तर महादेव येण्याच्या अगोदर भूत येतात. पण तुम्हाला ते सहन व्हायला पाहिजे. नुसताच नागोबा जरी आला तरी तुम्ही थांबाल का? ओम नमः शिवाय. कारण काय माहिती का, आपण ज्याची भक्ती करतो ना त्याच्या स्वरूपात त्याचा लवाजमा सगळा येतो. तसं पित्राचा जो मेन पित्तर आहे, तो पित्तर ज्या वेळेला आपल्याकडे येतो पूर्ण वंशज येतात. आपण या वंशामध्ये जन्माला आलोय याचं कारण त्या वंशावळांची आपल्यावर कृपा आहे. आणि या कुटुंबातला एक जण त्यांना मुक्त करणार आहे. यासाठी या सगळ्या गोष्टी ममे वंशे जीव लोके जीव होता सनातन. काय सांगत चला, नाही तर बस. तर मला काय काकड आरतीपर्यंत थांबायची इच्छा नाही आहे. तो विषय कसा असतो, हा माईक आहे. हा माईक कोणाला दुःख देतो का? कोणाला देतो. पण ज्याला माईकची सवय असेल त्याला माईक नाही भेटला तर दुःख देतो. ज्याला खुर्चीची सवय असेल आणि खुर्ची नाही भेटली तर मी पाय दुखतो त्याला त्याच्या खुर्चीबद्दल बोलतो, इलेक्शनच्या खुर्चीबद्दल नाही बोलतो. विषय विचार करा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्याची गोष्टीची सवय ज्याला लागलेली असते ती वस्तू जर त्याला भेटली नाही तर तो बेचैन होतो. तद्वत भगवंत सांगतो, मी मनुष्य योनी बनवली आहे. मनुष्य योनी ही माझ्यापर्यंत पोहोचे मद्रूप होते, पण हा मला विसरला. त्याला ते जास्त दुःख होतं. बघा, भावकीबद्दल नाही बोलत मी, मला घरी जायचंय. माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही. नीट लक्षात घ्या. माणसाला माणसाची प्रगती कधीच सहन होत नाही. कुत्र्याला त्याच्यापेक्षा जास्त जोरात जाणाऱ्या गाड्यांची गती सहन होत नाही, तो मागे लागेल. आणि संतांना जीवाची अधोगती कधीच सहन होत नाही. जीवाचा शिवरूप होण्यासाठी, जीवाचा उद्धार होण्यासाठी संत वाग्मय आहे. आजही ते संत जशीच्या तसे. तुम्हाला तुमच्या शक्तीचा अनुभव आणून देण्याची शक्ती क्रिएट करण्याची. आता बघा, मुसलमान लोकांचं नाही म्हणत मी, पण ख्रिश्चन लोक आहेत किंवा मद्रासी लोक कारण ते म्हणतात की तुमची कुंडलिनी शक्ती जर जागृत करायची असेल तर मेडिटेशन करा. आता एकाग्रता तुम्ही बघा, शाळेतली मुलं अभ्यास करता, एकाग्रता 2-2, 3-3 तास केल्यानंतर त्यांना कुठेतरी आठवतं. पण आपले जुनी लोक एकाग्रता कधी करायचे? एकाग्रता कुठे करायचे? ते सकाळी ब्रह्ममुहूर्तावरच उठायचे. ब्रह्ममुहूर्तावर. आता एखादं मी वाङ्मय ऐकलं त्या दिवशी, सहज बोलता वाचलं की एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाला 3 ते 5 याच्यामध्ये जर तरी अचानक जाग आली, भले ती लघवी करायला जाग येत असेल रोज, तरी ती वाईट नाहीये.
कारण तुमचे पूर्वज, तुमची इष्टदेवता, तुमची ग्रामदेवता तुम्हाला जागृत करून काहीतरी सेंटेन्स देण्याची तपश्चर्या करताय, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही तुमची विधी करा, तोंडावर पाणी फिरवा, भले नाही तोंडावर थोडं पाणी फिरवा, 2 मिनिटं लगेच झोपू नका, काही मिनिटं शांत बसा. बघा तुमच्या जीवनामध्ये प्रगती होते की नाही. विज्ञानाचे जातं, हे माझ्या जीवनाचा अनुभव आहे. एक वेळा असा विषय होता, बोलता बोलता मी बोलून जातो तुम्हाला, की सकाळी 4:15 वाजता मी भर झोपेमध्ये असताना नामस्मरण वाजवून मी एवढा उडायचो गादीवर. मला कळत नव्हतं, मला झोपही लागत नाही, बसलो तरी त्रास व्हायचा, झोपलं तर डायरेक्ट उडायचो. करू काय? मी धुळ्याला वडिलांना फोन केला माझ्या, हे काय प्रकार आहे. कारण आपल्याला नाही माहिती, तर ज्याला माहिती त्याला विचारायला पाहिजे ना. कारण आम्हाला बाबूदांचं एक वाक्य होतं, गुरु करावं बळकट, त्याचे धरावे म्हणजे आधी मी कोण मग देव कोण. अशा वस्तुस्थितीत जी गोष्ट माहिती नाही, ज्याला माहिती आहे त्याच्याकडनं जाणून घ्या. लक्षात घ्या बरं का. काही काही वेळेला काय असतं म्हणजे शक्ती ज्याला जागृत करतात ना, जो जागृत करून देतो तुम्हाला, त्याला ते ज्ञान नसेल तर माणसाला पॅरलच होतो. भरपूर उदाहरण आहेत, तुम्ही बघून घ्या, मी नाही सांगत तुम्हाला. असो, मग मी वडिलांना फोन केला, वडील तिकडे जागे होते. हो तो मी जागे आहे, मला माहिती आहे काय होतं. तू एक काम कर होतो, मग काय, देवाला समोर जा, पहिले आंघोळ कर. मी काय केलं, घाबरत हाय त्या लुंगी बनेलवर मी डायरेक्ट शवर खाली गेलो. जसा आहे तसाच, एवढं घाबरलो तुम्ही. आता एवढं उंच उडतो म्हणजे झालं काय. आणि तसंच गेलो आणि तसं ओलं चिंब असं बसून राहिलो. 5:30 वाजल्यानंतर वडिलांचा फोन आला, होता आता काय घाबरायचं कारण नाही. तुम्ही विचारलं हे काय प्रकार आहे, तर सांगतो. काय बोलले, सांगतो. सांगितलं नाही. मग नंतर मला 8 वाजता मी ऑफिसला निघालो. म्हणतो बघ तुला एका माणसाचा फोन येईल, लक्षात घ्या बरं का, तुला एका माणसाचा फोन येईल, त्याला सगळं सांग, तू ज्याचा चेहरा ना त्याचा मी मुलगा आहे, एवढंच बोलून. आणि मला आश्चर्य वाटलं की कोण भाषा काय प्रकारे. मी खरंच कोण आला, मी बोललो. वडिलांना विचार, वडिलांनी मला ज्ञानेश्वरी आणि भागवत याचा अध्याय 5 क्रमांक सांगितलं, ते वाच, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. मी जेव्हा ते वाचलं त्यावेळेला मला असं कळलं की जारण, मारण, तारण आणि उच्चाटन हे 4 प्रकार आजही आहेत. आता तुम्हाला खरं सांगतो, मी जे काही बघून आलो त्याच्यातच सांगतो की हे आजही प्रकार आहेत. काही लोकांना उडवायचं असेल तर बंदुकीची गोळीची गरज नाही, ते बरोबर उडवतात. हे जे प्रकार आहेत, पण याच्यावर मात जर करायची असेल, फक्त स्वतःवर विश्वास, युअर ओन कॉन्फिडन्स तुमचा पाहिजे, तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे. स्वामी विवेकानंद समुद्राच्या पलीकडे गेले, ते फक्त एकामुळे गेले की त्यांचा स्वतःवर विश्वास होता. आणि तुम्ही म्हणता रॉमन रेबेल ना, युअर ओन आर्किटेक्ट इन युअर ओन लाईफ, तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत. तुमचा आत्मविश्वास कसा वाढेल हे प्रत्येकाने डेव्हलप करा. आपला आत्मविश्वास कसा वाढेल, तुम्ही जे विचार करतात ते विचाराचा बदल कसा होतो, त्याला एकच कारण आहे की तुम्ही तुमच्यामध्ये जे स्पंदन उठतात, तुमच्यामध्ये जो आवाज येतो तो ऐकण्याचा प्रयत्न करा. पूर्ण शरीराचा कान देऊन जर ऐकलं तर अर्जुना तू सर्व सुखाला पात्र होशील, हे प्रतिज्ञा करून सांगितलं. 9व्या अध्यायाची सुरुवात आहे, अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईचे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. बरोबर बरोबर ज्या वेळेला चालू केलं त्यावेळेला 1 तास झालेला. 1 तास ऊर्जा कटवंगर आहे असे भाग्य दशा कैसी प्राप्त झाले. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर 3 तास, बाकीचं मी बोलत नाही. रात्रभर गोंधळ नाही. कारण कसं आहे माहिती का, शॉर्ट अँड स्वीट. कधी कधी वाईट वाटतो, जे लोक गुलाबजाम वाटतात ना त्यांचे चेहरे बघण्यासाठी असतात. बोलतो डॉक्टरनी बोलतो मला डायबिटीज सांगितले नाही, ते गुलाबजाम वाटण्याचे पाणी आहे. गोड बोलतो आम्ही, तसं नाही आहे. तुमची साखरे कमी जास्त होण्याचं कारण फक्त श्वासाची गती. डॉक्टर तुमचा श्वासाची गतीवर सांगतो तुम्हाला ब्लड प्रेशर झाला का हाय प्रेशर झाला, आणि श्वास काय सांगतो याला अध्यात्म म्हणतात. अध्यात्म कुठे वेगळं नाही आहे, परमात्मा कुठे वेगळा नाही आहे, ईश्वरी तत्व कुठे शोधायला जाऊ नका. जे समोर आहे ते प्रत्येक आहे. आता उदाहरण बघितलं ना, सबका मालिक एक. एक म्हणजे नक्की काय,
एक म्हणजे नक्की काय, जो श्वास आहे तो एक आहे, जो सूर्यप्रकाश आहे तो एक आहे, चंद्रप्रकाश एक आहे, हवा एक आहे, पृथ्वी एक आहे, विचार एक आहे. म्हणून चांगला विचार केला तर हे वाक्य काढलं. आणि विचाराचा बदल झाला तर आचार बदल होतो, आचाराचा बदल झाला तर तुम्ही सुखी होता. लक्षात ठेवा, विचार बदलला, रामायणामध्ये सीतेचा लगेच उच्चार बदलला, उच्चार बदलला म्हणजे आचार बदलला, बंदी घालण्यात जावं लागलं. तसं विचाराचं परिवर्तन करा आणि विचार ज्याचे बदलले त्याच्या पायाशी समृद्धी, आरोग्य, सगळ्या प्रकारच्या सिद्धी लोळून घेतात. गुरुतत्व तुमच्यापर्यंत स्वतः चालत येतं. तुम्ही गुरुला शोधायला जाऊ नका. कारण बघा, आईला मुलगी भेटायला येते तेव्हा जिथून आई निघते मुलगी, तिथून स्पंदन आईला कळतात, आईलाही वाटतं आज मुलगी येते. तसा गुरु तुमच्यापर्यंत येतो, फक्त स्पंदन तुमची चांगली पाहिजे. बी पॉझिटिव्ह. तुमची जी थिंकिंग आहे तिला पॉझिटिव्ह ठेवा. दादांना जे काही वाक्यपुष्प आहे ते समर्पित करतो आणि सेवाला पूर्ण विराम देतो. त्यांची गती ही सद्गतीला जाओ. हे जे वाक्यपुष्पमध्ये जो हार मी गुंफतोय त्यांच्या प्रत्येक पावली त्यांना ती गोष्टीचं सदृढ ज्ञान हो आणि त्यांची मुक्ती जो काही दरवाजा आहे तो त्यांना खुलो. आणि झालेली सेवा तुमच्या हृदयामध्ये जे स्पंदन आहे, जे मला इथून बोलण्याला उत्सुक करतायत, त्या स्पंदनाला गुरुमाऊलीला माझा त्रिवार नमन. ओम तत्सत. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठला 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 विठला. ओम तत्सत. या आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ दोषावे, दोषोनी मद जावे फसाय जाणे. जे खलांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिले लोके लाहो. प्राणी जात वर्षे सकल मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियावी. अनवरत भूमंडळी भेटूया. चला कल्पतरुचे आलव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिनी लोकी. भजे आदि पुरती अखंडित, आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावे. एक म्हणे श्री विश्वेश्वराओ, आ होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया. ओम